हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. पंढरपूरच्या करमाळ्यात रेस्क्यू टीमची बोट पंक्चर झाल्यानं थर्माकोलच्या ताफ्यावर बसवून 5 जणांची सुटका. तर थर्माकोलच्या चप्पूवर बसून धनंजय मुंडे पूरग्रस्तांच्या भेटीला. माढा तालुक्यात पूरग्रस्तांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू. दरफडमध्ये 110 जण अडकले, तर करमाळ्यात अडकलेल्या 90 जणांचं बोटीच्या सहाय्यानं रेस्क्यू. सोलापुरामध्ये सीना नदीला पूर. नदीच्या पाण्यामुळे मोहोळ, माढा, बार्शी आणि करमाळ्यात पूरस्थिती. सोलापूर पुणे महामार्गावरची वाहतूक एकेरी मार्गानं. न्यूज 18 लोकमत पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत. सर्वात आधी पोहोचलं बांधावर. बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिले दौऱ्याचे आदेश. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, तात्काळ मदत पुरवणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. तर अजित पवार उद्या पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. सोलापूर, धाराशिव, बीडची करणार पाहणी. अतिवृष्टीमुळे राज्यात लाखो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधकांसह शेतकऱ्यांची मागणी. भरीव मदतीची अपेक्षा असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं शेतकऱ्यांना भोपळा दिला. रोहित पवारांचा हल्लाबोल. तर संजय शिरसाट यांच्या दौऱ्यावरूनही टीका. मराठवाड्याला 26 ते 28 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा. हवामान विभागाकडून संपूर्ण मराठवाड्याला रेड अलर्ट. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण. मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, तर शाहरुख खानला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.